दादर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल नाव द्या. अखिल भारतीय आदिवासी सेनेची मागणी. कोण बंद करणार नाही. कोण बंद करणार नाही. दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर झालंच पाहिजे. थांबा ओके नाही अर्ध्या तासाचं लाईव्ह. एक घोषणा द्या. नामांतरण झालाच पाहिजे असं. दादर आम्ही गेले 2017 पासून अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं आज जे काय मानवाच्या विषयावर आपली चर्चा केली तो विषय आहे म्हणजे महत्त्वाचा की महाराष्ट्रात दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच नामांतर झालं पाहिजे ही मागणी आपण तमाम बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीनं आपण त्या तत्कालीन सरकारकडे विद्यमान सरकारकडे केलेली आहे आत्तापर्यंत. बरोबर. आणि या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट पण झाली. त्यांच्याकडे या बाबतीमध्ये आम्ही आपण सादर केला होता. त्यांनी होकारा दिला होता परंतु नामांतर काय. मग शेवटी आम्हाला असा आजचा शेवटचा पर्याय वाटला की खरोखरच जरी सरकार बाबासाहेब आंबेडकरांचं अभिप्रेत आहे की नाही आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जर त्यांचं पुस्तक लिहितात त्यांचं जीवनचक्रावर चरित्र्यावर जर ते आपले छाये प्रकारे प्रसारित करतात त्यांची छायांकित परत बाहेर निघाली म्हणजे मग त्यामुळं जर नरेंद्र मोदी साहेब जर बाबासाहेबांना इतके मानतात त्यांची इतकी अस्मिता आहे इतकी प्रतिष्ठा आहे त्यांचा विश्वास आहे आणि ते साधे बघत नाहीत एक मोठं संकल्पन मांडत आहेत बाबासाहेबांना तर मग त्यांचे जे आम्ही आहे तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत की त्यांचं जे सरकार आहे आता महाराष्ट्रामध्ये विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत सुनील पवार साहेब आहेत हे तिन्ही पक्ष वेगवेगळे जरी असले तरी मार्गदर्शन त्यांना मोदी साहेबांचंच आहे. तेव्हा मग मोदी साहेबांचं मार्गदर्शनाखाली जर महाराष्ट्र सरकार काम करत असेल तर शेवटी आम्ही त्यांना त्यांचा एक स्मरणपत्र देतो त्यांना की जर पंतप्रधान जर भारताचे इतके जर बाबासाहेबांना अभिप्रेत आहे तर तुम्ही बाबासाहेबांचं नामांतर का करू शकत नाही असा प्रश्न आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि यांचा या संदर्भात कोणाला भेट घेणार आहेत आणि हे किती तुमचा घेरावा कधी असेल आणि किती लोक असतील. नाही आता यानंतर मग आमचा आजच्या या पत्रानंतर आम्ही त्यांना स्पष्ट केलेलं आहे की जर हे घडत नसेल तर मग त्यामुळे तर आम्ही आपल्या सगळ्या पत्रकारांना निमंत्रित केलं आणि जाहीरपणे जाहीर आव्हान केलं की जर नामांतर होत नसेल तर शेवटी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना घ्यावं लागणार. तोच शेवटचा आमचा पर्याय आहे. त्यांना साखर टाकणार की तुमचं महाराष्ट्र सरकार नामांतर का करत नाही म्हणून त्यांना जाब विचारणार. रेल्वे मंत्र्यांकडे वगैरे काय अर्ज वगैरे रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही प्रत्येक वेळेला अर्ज केली त्यांना या बाबतीत निवेदनं दिलेली आहे जनरल मॅनेजरकडे दिलेली आहेत. त्यांनी म्हटलं हा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या विचारात येईल आपण त्यांच्याशी संपर्क साधा अशा पद्धतीची त्यांनी आतापर्यंत बोलवाटोल केलेली आहे. आता मात्र आमची सहनशीलता संपली त्यामुळं आम्ही शेवट पर्याय आता एकच ठेवला मोदी साहेबांचा.